नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझा प्रफुल्लताई या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत स्पंजी असा रवा बेसनचा ढोकळा। हा रवा बेसनचा ढोकळा खायला खूप चविष्ट वाटतो। आपण घरच्या साहित्यामध्ये हा घरच्या घरीच बनवू शकतो। तर चला हा रवा बेसनचा ढोकळा कसा बनवायचा ते बघूया। बघू शकता याला खूप छान जाळी आलेली आहे। असा हा स्पंजी जाळीदार ढोकळा तुम्ही छोट्या मोठ्या पार्टीसाठी घरच्या घरी बनवू शकता। तर चला यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया। याकरता इथे आपल्याला 1 वाटी बेसन लागणार आहे आणि इथे 1 वाटी आपण रवा घेतलेला आहे आणि दही घेतला आहे। दही आपण आवश्यकतेनुसार टाकणार आहोत। इथे आपल्याला 4 चम्मच तेल लागणार आहे, हळद चिमूटभर आणि साखर लागणार आहे 1 चम्मच आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आणि इथे आपल्याला सोडा लागणार आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी लागणार आहे। तर चला हे कसं भिजवायचं ते बघूया। इथे आपण एक भांडं घेतलं आहे, त्यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे आणि बेसन घालून घ्यायचं आहे आणि इथे आपण आवश्यकतेनुसार दही घालून घ्यायचं आहे। इथे मी अर्धा ते पाऊण वाटी दही घातलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला अजून काही साहित्य घालायचे आहे जे आपण काढून ठेवले आहे। इथे आपण तेल घालून घेणार आहोत। 1 वाटीला 2 छोटे चम्मच असं तेल घालून घ्यायचं आहे आणि इथे हळद मीठ आणि साखर हे घालणार आहोत। इथे बघू शकता आपण हळद मीठ आणि साखर घातलेली आहे। आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याला छान भिजवून घ्यायचं आहे। याचं सारण आपल्याला जास्त घट्टही करायचं नाही आहे आणि जास्त पातळही ठेवायचं नाही आहे। अशा प्रकारे आपण हे छान पाणी घालून गुठळ्या न होता याला छान भिजवून घेणार आहोत। ढोकळ्यासाठी लागणारं साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथून तुम्ही बघून घ्या। अशा प्रकारे मी छान फेटून घेते। इथे तुम्ही बघू शकता आपण छान याला फेटून घेतलेलं आहे। असं आपल्याला जास्त पातळी करायचं नाही आहे आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे। अशा प्रकारे आपल्याला हे सारण बनवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून। आता याला आपल्याला थोड्या वेळसाठी झाकून ठेवायचं आहे 10-15 मिनिटासाठी। तोपर्यंत इथे 10-15 मिनिटासाठी आपण झाकून ठेवलं आहे। इथे कुकरच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपला ढोकळा चिटकणार नाही। असं छान ग्रीस करून घ्यायचं आहे आणि इथे आपण कुकरमध्ये पाणी घालून रिंग ठेवून द्यायची आहे। याला छान उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला। इथे 10-15 मिनिटानंतर आपला रवा आणि बेसन छान फुललेलं आहे। बघू शकता एकदा याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपल्याला ढोकळा करायला घ्यायचा आहे तेव्हा सगळ्यात शेवटी इथे बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि त्यामध्ये किंचित पाणी घालून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे सोडा आपल्याला जेव्हा आपण ढोकळा आता करणार आहोत तेव्हाच टाकायचा, त्याच्या अगोदर टाकायचा नाही। आता याला एकदा छान एकाच दिशेने छान फेटून घ्यायचं आहे। तेल लावलेल्या कुकरच्या भांड्यामध्ये हे सारण ओतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथे बघू शकता आपलं कुकरचं पाणी छान उकळलेलं आहे। असं उकळत्या पाण्यातच हे सारण ठेवायचं आहे, थंड पाण्यात ठेवायचं नाही, नाहीतर आपला ढोकळा असा बसतो, स्पंजी होत नाही। आणि इथे कुकरच्या झाकणची सीटी आणि रिंग काढून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला 10 ते 15 मिनिटं छान वाफवायला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत इथे आपण ढोकळ्यासाठी तडका तयार करून घ्यायचा आहे। इथे मी तडका पॅनमध्ये तेल घातलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला जिरा आणि मोहरी छान तडतडून घ्यायची आहे। इथे कढीपत्ता आणि मिरची छान चिरून घेतली आहे, यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे। इथे अशी छान खमंग फोडणी तयार झालेली आहे। याला हलकंसं थंड करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता आपला ढोकळा छान झालेला आहे। याला एकदा सुरीने चेक करून घ्यायचं आहे। आता यावर आपल्याला फोडणी घालून घ्यायची आहे हलकीशी थंड झालेली। इथे बघू शकता अशी छान फोडणी घालून घ्यायची आणि
सर्वत्र फोडणी आपल्याला त्यावर टाकून द्यायची आहे। जर तुमच्याकडे इथे ओलं खोबरं अवेलेबल असेल तर तुम्ही यावर फोडणी घातल्यानंतर ढोकळ्याच्या वरती ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे। इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे आणि अशा आपल्याला छान चौकोनी असे ढोकळ्याचा आकार करून घ्यायचा आहे। इथे मी सुरीने असं कट करून घेणार आहे। अशा प्रकारे हा ढोकळा खूप स्पंजी बनतो आणि खूप चविष्ट होतो। तुम्ही सुद्धा हा ढोकळा नक्की करून बघा। बिलकुल अचूक प्रमाणामध्ये मी हे ढोकळा सांगितलेला आहे। झटपट तयार होतो। याला डाळ तांदूळ भिजवायची काही गरज नाही आहे। अशा तऱ्हेने आपला हा स्पंजी ढोकळा तयार झालेला आहे। बघू शकता याला खूप छान जाळी पडलेली आहे। तुम्ही सुद्धा हा ढोकळा घरच्या घरी नक्की बनवून बघा। तुम्ही हा टिफिनमध्ये देऊ शकता किंवा सकाळ संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता। असा हा स्पंजी ढोकळा जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।